लोकसभा खासदारांना व्हीप बजावलाय। उद्या सभागृहात उपस्थित राहण्यासाठी हा व्हीप जारी करण्यात आलाय। उद्या लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होते आणि त्यासाठी भाजपचे ओम बिर्ला यांनी अर्ज भरलेला आहे, तर इंडिया आघाडीनं काँग्रेसच्या के सुरेश यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यासाठी भाजपनं आपल्या लोकसभेतल्या खासदारांना व्हीप बजावलेला आहे। उद्या सभागृहात उपस्थित राहण्यासाठी हा व्हीप बजावण्यात आलाय। रौनक कुकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रौनक, खरं तर पुरेसं संख्याबळ एनडीएकडे आहे, मात्र हा व्हीप बजावण्यात आलेला आहे। खरं तर ही औपचारिकता आहे, काय अधिक अपडेट्स आहेत? आपण जसं म्हटलं की औपचारिकता आहे। मुख्यतः अशा महत्त्वाच्या निवडणुकी दरम्यान अशा स्वरूपाचं 3 लाईन व्हीप हा पक्षाकडनं काढण्यात येतो आणि तशा स्वरूपाचं व्हीप भाजपकडनं काढण्यात आलेलं आहे। जसं तू सांगितलं की एनडीएकडे तसं पुरेसं संख्याबळ आहे, तरी ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांनी के सुरेश यांना उमेदवारी देऊन या निवडणुकीला थोडा रंगत आणण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र ते यशस्वी होतील असं एकंदरीत चित्र दिसत नाहीये। कारण आपल्याला जी माहिती सूत्रांच्या वतीने उपलब्ध होते त्यानुसार जगनमोहन रेड्डीची जी पार्टी आहे ते पण एनडीएला समर्थन करणार अशा स्वरूपाची माहिती आहे। त्यामुळे एकंदरीत ही फार स्मूथ अशी निवडणूक होईल आणि परत एकदा ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष 2024 मध्ये बनतील अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळते। विनोद, धन्यवाद रौनक, दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। आपण पाहतोय उद्या लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडते। एनडीएकडे पुरेसं संख्याबळ आहे, त्यामुळे ही निवडणूक म्हणजे एक औपचारिकता आहे, मात्र भाजप कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना संधी देण्याच्या मनस्थितीत नाही आणि त्या अनुषंगानं पूर्ण काळजी घेतली जाते।